सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय, जय महाराष्ट्र। आजच्या सावरगाव इंद्री गटाच्या माध्यमातून आजचा हा जो मेळावा संपन्न होतोय, यासाठी आपण सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला, त्याबद्दल आपलं सगळ्यांचं मनापासूनचं स्वागत करतो। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला आपला तालुका आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आचार आणि त्यांची शिवजयंती जर कोणी रुजवायचं काम केलं असेल तर ते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जनसामान्यांमध्ये ते काम केलं। आणि आज त्या व्यक्तिमत्वाला खरं तर त्यांचं पुण्यस्मरण आहे, त्यांना सगळ्यांच्या वतीने अभिवादन करत असताना ज्या शिवसेनेने सर्वसामान्य माणसाला ओळख दिली, सर्वसामान्य माणसाला उभा राहायचा कणा दिला, मला वाटतं त्याच शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथभाईंनी सुद्धा तोच कित्ता, तोच विश्वासा आणि तोच वारसा जपण्याचं आणि जोपासण्याचं काम केलं। आज अनेक उदाहरणं आपण फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाहत असतो। खरं तर अमरनाथच्या ठिकाणी आपल्याला पहलगामच्या ठिकाणी हल्ला झाला, आपले महाराष्ट्रातले काही पर्यटक मंडळी तिथे उपस्थित। सर्वप्रथम अख्ख्या संपूर्ण देशातून कोण पहिलं धावून गेलं असेल तर ते एकनाथभाई शिंदे होते। आणि हा सर्वसामान्य लोकांचा जो आधार बनायचं काम हा शिवसेनेच्या वतीने सातत्याने केला जातो। मला वाटतं ही आपली टॅगलाईन आहे की सर्वसामान्य लोकांना आधार द्यायचं काम, मग ती परिस्थिती कोणती असो ती आधार द्यायचं काम शिवसेनेच्या वतीने होतं। एकनाथभाईंच्या नंतर आपल्या तालुक्यामध्ये सर्वसामान्य लोकांचा आधार बनले शरददादा, आणि मला वाटतं हीच टॅगलाईन काम करून शरददादांच्या पुढचा वसा आणि वारसा संतोषदादांच्या माध्यमातून निश्चित स्वरूपात या गाण्यामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही। कारण मी अनेक वर्ष काम पाहतोय संतोषदादांचं सुद्धा, मग ते मेडिकल क्षेत्र असो, तुमची सेवेचं क्षेत्र असो, तुम्हाला कोणती अडी अडचण असू द्या, हा माणूस सातत्याने उभं राहायचं काम आपल्या सर्वसामान्य। आणि सगळ्यात मोठं काय अण्णा की हे सगळं करत असताना कुठेही बडेजाव मिरवायचं नाही, कुठेही नाव घ्यायचं नाही, कुठेही मोठेपणा सांगायचं नाही। मला वाटतं हे वैशिष्ट्य आहे। नाही तर आज एवढंच जरी केलं ना, संपूर्ण मीडियाभर जाहिरात करायची सवय, आणि मला वाटतं हे वेगळे पण संतोषदादांकडे निश्चित स्वरूपात आहे। आणि त्या माध्यमातून आज या जिल्हा परिषद गटामध्ये फक्त जिल्हा परिषद नाही, पंचायत समितीनं सुद्धा आपल्याला काम करावं लागतं। आपण जिल्हा परिषदच म्हणतोय सगळे, पंचायत समिती सुद्धा आपल्याला तेवढीच महत्वाची आहे। आणि त्या दोन्ही पंचायत समिती सदस्य सुद्धा आपल्या ह्या गटाचे निवडून आले पाहिजे, यासाठी आपल्याला सगळ्यांना काम कशासाठी करायचंय, निवडून कशासाठी यायचंय। मला वाटतं स्वातीताईंनी सांगितलं की सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आहेत, आणि मी हे कितीतरी दिवस चालले अण्णा की आपल्याला एक ऑफिस नसलं तर एक शिवसेनेची छत्री त्या प्रत्येक ऑफिस बाहेर गेली पाहिजे, आणि महिन्यातून एक दिवस आपण सगळ्यांनी तिथं जे पदाधिकारी आहेत त्या सगळ्यांनी निश्चित स्वरूपात काम केलं पाहिजे। आणि त्या माध्यमातून लवकरच जी सूचना मांडली गेली त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न शिवसेना परिवारातर्फे निश्चित स्वरूपात होईल, हा आपल्या सगळ्यांना शब्द देतो। पुढील या सगळ्या वाटचालीसाठी संतोषदादा किंवा जे पंचायत समितीचे आपले उमेदवार असतील त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। अधिकचा वेळ आपला घेणार नाही, कारण अण्णा आहेत, दादा आहेत, ही सगळी मान्यवर मंडळी आपल्या अनुभव सिद्ध भाषणातून आपल्यापर्यंत जो मेसेज द्यायचा आहे त्याचं काम निश्चित स्वरूपात होईल। पुन्हा एकदा आपल्या शिवसेना प्रमुखांना वंदन करतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।